हावरट आणि स्वार्थी लोकांपासून सावध राहावं. मालव नावाचा एक देश होता. तिथे एक मोठा तलाव होता. त्या तलावात बरेच लहान मोठे मासे, कासवं, बदकं राहत होती. तलावात खाण्यासाठी भरपूर कीटक आणि कालवं होती. त्या तळ्याकाठी एक बगळा राहत होता. आता तो म्हातारा झाला होता, त्यामुळे त्याला फारसं चालता उडता येत नव्हतं. लांब चोचीनं टपकन मासोळ्या पकडून गट्टम करता येत नव्हत्या. पोटभर खाणं मिळत नसल्यानं त्याची शिकार करण्याची शक्तीच कमी झाली होती. एकदा भुकेनं व्याकुळ होऊन बगळा तळ्याकाठी आपली उंच मान खाली घालून खिन्नपणे उभा होता. त्याच तळ्याकाठी खेकड्यांची अनेक बिळं होती. एक लांब धारदार नांग्यांचा मोठा खेकडा जवळच्या बिळात राहायचा. बगळ्याचं लक्ष नसलं की तो आपल्या बिळातून तुरुतुरू बाहेर पडायचा आणि लठ्ठ गोगलगाई किडे पकडून पोट भरायचा. त्या खेकड्यानं बगळ्याला बराच वेळ एका जागी उभसलेलं पाहिलं. त्याला आश्चर्य वाटलं. तो मनात म्हणाला, हे बगळे आजोबा आज का बरं एका जागी उभे आहेत? आश्चर्य आहे. का मासे बिसे पकडायचे नाहीत की काय त्यांना? विचारतोस त्यांना. मग खेकडा थोडं लांब उभं राहून बगळ्याला म्हणाला, बगळे आजोबा स्वस्थ का उभे? मासे वगैरे पकडायचे नाहीत का? बगळा धूर्त होता. आपल्या मनातलं तो कोणाला दाखवत नसे. हा लठ्ठ खेकडा बघून त्याच्या तोंडाला खरं म्हणजे पाणी सुटलं होतं. पण ते न दाखवता तो दुःखाने म्हणाला, काय सांगू खेकडे बाळा, या तलावातील माशांवर संकट कोसळणारे. खेकड्याला आश्चर्य वाटलं. संकट? कसलं संकट? सांगा आजोबा. बगळा म्हणाला, मासेमारी करणारे कोळी थोडे दिवसात इथे येऊन जाळं टाकणार आहेत आणि सगळ्या माशांना पकडून नेणार. मी ऐकलं त्यांचं बोलणं. ते ऐकून माझ्या अन्नावरची वासनाच उडाली. काही खाणं पिणं नकोसं झालंय बाळा. काय? मासेमारी करणारे कोळी येणारे तिथे? बापरे. त्या खेकड्यानं तलावातील सर्व माशांना या संकटाची सूचना दिली. मासे घाबरले. त्यांनी तातडीने एक सभा घेतली. एक मोठा मासा म्हणाला, ऐकलीत ना बातमी? ऐकलीत ना? आता या संकटाला तोंड कसं द्यायचं? काय याला उपाय सांगा लवकर. दुसरा मासा म्हणाला, आपल्याला या संकटाची सूचना बगळ्यानं दिली. एरवी तो आपल्याला खातो, पण आता तरी मदत करतोय. आपल्यावरच्या संकटामुळे तो दुःखी झालाय, म्हणजे तो आता आपला मित्र झाला. तेव्हा या संकटावरचा उपाय त्यालाच विचारूया. सगळ्या माशांना ते पटलं. सगळे मासे बगळ्याकडे गेले आणि म्हणाले, अहो बगळे आजोबा, तुम्ही आम्हाला मदत करताय, तेव्हा आमच्या रक्षणाचा उपायही सांगा. वाचवा आम्हाला, वाचवा. यावर बगळ्यानं मान आणि चोच वर करून ध्यान लावलं. सगळे मासे त्याच्याकडे बघत होते. थोड्या वेळानं बगळा म्हणाला, इथून दुसऱ्या जवळच्या तलावात जा, म्हणजे तुम्ही जगाल. मोठा मासा म्हणाला, अहो पण आजोबा, कसं आम्ही जाणार जमिनीवरून? कसं जाणार ते सांगा. बगळा म्हणाला, मीच एकेकाला चोचीत धरून दुसऱ्या तलावात सोडू का? म्हणजे बघा, चालत असेल तर. खरं म्हणजे मला चालवत नाही, उडवत नाही, पण ठीक आहे, तुमच्यासाठी मी करीन. सर्व मासे आनंदाने ओरडले, हो आजोबा, तुम्हीच आम्हाला वाचवा, तुम्हीच वाचवा. धूर्त लबाड बगळ्याचं फावलं. रोज तो काही माशांना चोचीत घेऊन उडायचा आणि त्यांना दुसऱ्या तलावात न सोडता वाटेत थांबायचा, उतरायचा आणि एका दगडावर आपटून त्यांना गट्टम करायचा.
तलावातल्या माशानं ते कळलंच नाही. पण हळूहळू बगड्याची तब्येत सुधारतीये हे मोठ्या खेकड्याच्या मात्र लक्षात आलं. मग त्याला एक युक्ती सुचली. तो बगळ्याजवळ गेला आणि म्हणाला, बगळे आजोबा, आज तुम्ही मला दुसऱ्या तलावात घेऊन जा ना. तुम्ही फक्त माशांनाच वाचवता. बगळ्याला आनंद झाला. तो मनात म्हणाला, वा 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 वा, या खेकड्याला आज घेऊन गेलो तर चांगला चव बदल होईल. रोज तेच तेच मासे खाऊन कंटाळा आलाय. तो खेकड्याला म्हणाला, हो का, चल चल, आज तुलाच नेतो दुसऱ्या तळ्यात. बस माझी मान धरून. खेकडा उडी मारून बगळ्याच्या मानेवर बसला. बगळ्याची लांब मान त्यानं आपल्या 2 मोठ्या नांगीत धरली, घट्ट धरली. बगळा उडाला आणि थोड्या वेळानं शिळेजवळ उतरला आणि म्हणाला, उतर रे खेकड्या. खेकड्याने बघितलं तो शिळेजवळ माशांचे काटे पसरलेले. बगळ्याचा दुष्टपणा त्याच्या लक्षात आला. तो म्हणाला, हो आजोबा, उतरतो हा. असं म्हणून त्याने आपल्या धारदार नांग्या बगळ्याच्या मानेभोवती घट्ट आवळल्या. बगळ्याची मानच मोडली. म्हणून मित्रांनो, हावरट स्वार्थी लोकांपासून सावध राहा. आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी.